यस्य प्रसादादहमेव विष्णुर्मय्येव सर्वं परिकल्पितं च इत्थं विजानामि सदात्मतत्त्वं तदङ्घ्रिपद्मं प्रणतोऽस्मि नित्यम् जाग्रदादित्रयोन्मुक्तं जाग्रदादिमयं तथा ओंकारैकसुसंवेद्यं यत्पदं तन्नमाम्यहं पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. छांदोग्य उपनिषद अध्याय 6. अभ्यासासाठी असे समोर आहे. अभ्यासाचा प्रारंभ झालेला आहे. आतापर्यंत बरं होतं. ज्याच्यामध्ये नाम होतं, ज्याच्यामध्ये रूप होतं, म्हणून नामरूपांचे परस्पर व्यवहारही होते. व्यवहार प्रसंगामुळे काही कथानक निर्माण झाले होते आणि तशा त्या नामरूपाशी संबंधित असणाऱ्या कथांचा विचार करणे आणि तो विचार सांगणे हे दोन्हीही सोपं होतं. आता अरूप अव्यय अशा सद्वस्तूच्या विषयी जेव्हा उहापोह करण्याचा प्रसंग आहे तेव्हा त्या ठिकाणी सगळंच अवघड होणार आहे. आता रंग भरता येतात का नाही कसोटी आहे. अवघड प्रांतात प्रवेश झाला आहे. भगवान रामचंद्र अरण्यात गेले त्यावेळेला दंडकारण्यामध्ये पुढे पुढे जात असताना अगस्ती मुनींचा आश्रम लागला. आश्रमात ते काही काळ थांबले. त्यांनी ऋषींचं दर्शन केलं आणि ऋषींनी त्यांना काही शस्त्रास्त्रे दिली आणि सांगितलं आतापर्यंतचा अरण्य भाग हा गम्य होता, इथून तो मोठा दुर्गम असा झालेला आहे. सगळाच अवघड प्रांत आता सुरू होतो आहे आणि म्हणून हे रामा सावध राहा, तुला मी या शस्त्रास्त्रांनी सज्ज करून पाठवतो आहे. अशा दुर्गम प्रांतात प्रवेशाच्या वेळेला ऋषींनी जर त्या जाणाऱ्याला शस्त्रास्त्र संपन्न केलं तर त्याची सोय बरी असते. त्या अगस्ती ऋषींचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली शस्त्रे यांच्या साह्याने त्या दुर्गम प्रदेशातून मोठ्या सुरक्षितपणे भगवान राम लंकेपर्यंत पोहोचले आणि त्याच आशीर्वाद व शस्त्रांच्या आधारे त्यांनी राक्षस कुलावर विजय मिळवला. असं या छांदोग्य उपनिषद रूप या अरण्यामध्ये प्रवेश करता करता सुगम भाग होता तो ओलांडला गेला आहे आणि आता दुर्गम भागाला प्रारंभ झालेला आहे. प्रत्येक प्रसंगी एक एक आपत्ती राहणार आहे, एक एक संकट असणार आहे आणि या संकटाशी जो मुकाबला करायचा आहे तो आत्मबलाने करायचा आहे. आणि हे आत्मबल एखादा ऋषितुल्य जो कोणी महात्मा आहे ते महात्म्यानेच आपल्याला ते बल द्यावं असं आहे. मी अशा बलाची कामना करते आणि ह्या दुर्गम प्रदेशामध्ये पाऊल टाकण्याची हिम्मत करते आहे. 16 खंडांचा हा 6वा अध्याय आहे. त्यातील 2 खंडांशी आपला आता थोडसाच परिचय झाला आहे. लहान असा तो खंड आहे, कमी कंडिका असलेला खंड आहे पहिला दुसरा. 16 खंडांमध्ये विवेचन करू. 16वा खंड जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला आपणही सगळे श्रोते पूर्ण झालेले असू. अध्यायाची पूर्णता ही जीवाला पूर्ण अवस्थेचा अनुभव येण्याचीच आहे.
9 वेळेला तत्वमसी महावाक्य आपण ऐकणार या अध्यायामध्ये. 1 वेळेला ऐकण्याने 1 महिना, 2 वेळा ऐकण्याने 2 महिने, 9 वेळा ऐकण्याने 9 महिने, त्यातून आपली सुटका होणार आहे. जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचं असेल तर 9 वेळेला तत्वमसीचं श्रवण सुचवलेलं आहे. असा अत्यंत गंभीर तत्वाचा आणि आपल्याला सर्वतोपरी आनंदात नेऊन सोडणारा असा हा 6वा अध्याय आहे. कथम नो भगवो स आदेशः भवति इति श्वेतकेतुः. श्वेतकेतूने आपल्या गुरुदेवांना म्हणजे पिताश्रीला विचारलंय की हे पूज्य गुरुदेवा, इथे गुरूंच्या करता भगवान शब्द वापरला जातोय आणि भगवान शब्द जेव्हा गुरुविषयी वापरला जातो त्यावेळेला मी पहिल्या प्रवचनात बोलले होते, गुरु हे ईश्वर रूपच, ईश्वरच, त्याचा निर्देश आहे तो. आणि म्हणून भगवान जेव्हा गुरुच्या विषयी संबोधन होतं त्यावेळेला त्याचा अर्थ पूज्य गुरुदेव असा होतो. आणि जगात पूज्य वस्तू फक्त ईश्वरच आहे, अन्य कोणी नाही. आणि तो पूज्य शब्द जेव्हा गुरूंना लागलेला आहे तेव्हा गुरुविषयीची आपली भावना ती ईश्वर अशी असावी, या प्रकारे श्वेतकेतूची भावना आहे. आणि त्याने गुरुदेवांना विचारलं तो आदेश कसा आहे, आणि त्या आदेशाचं उत्तर त्या खंडामध्ये तर दिलंच आहे, पण त्या उत्तराचाच धागा धरून पुढचे खंड सुरू आहे. आदेश शब्दाचा अर्थ मोठा सोपा आहे, मग आपण ऐकलाय तो. आदेश शब्दाला 2 अर्थ आहेत. एक, ब्रह्मवस्तूला आदेश म्हणतात, आदिश्यते इति. ज्या विषयीचा उपदेश केला जातो त्याला आदेश म्हणतात. ब्रह्माविषयी उपदेश केला जातो म्हणून ब्रह्माला आदेश म्हणतात. आदिश्यते येन इति. ज्याच्या द्वारे उपदेश केला जातो त्याला सुद्धा आदेश म्हणतात. उपनिषद वाक्यांच्या द्वारे ब्रह्माचा उपदेश केला जातो म्हणून ह्या ब्रह्मवाक्यांना, उपनिषद वाक्यांना सुद्धा म्हणजे उपदेशाला म्हणजे ब्रह्मविद्येला सुद्धा आदेशच म्हणतात. याप्रमाणे हा आदेश कसा आहे म्हणजे ब्रह्मवस्तू कशी आहे हा त्याचा प्रश्न आहे. ती ब्रह्मवस्तू मला तुम्ही प्रत्यक्षपणे कशी आहे हे कळवा, अशी त्या श्वेतकेतूची विनंती आहे. आणि गुरुदेव त्याला ते सांगणार आहे. अत्यंत प्रिय वस्तू कोणती असेल तर आत्मा. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. आत्म्याला प्रियाची परमसीमा म्हटलंय. अत्यंत प्रिय काही असेल तर आत्माच आहे. अत्यंत प्रिय वस्तू आपल्याला जर कोणाला द्यायचा प्रसंग असेल तर ती आपण कोणाला देऊ. अत्यंत प्रिय वस्तू आपण आपल्याला जो अत्यंत प्रिय असेल त्यालाच देतो. बाकीच्या गोष्टी बाकीच्यांना वाटल्या जातात, पण प्रिय वस्तू जर द्यायचा प्रसंग आला तर ती आपला जो कोणी प्रिय असेल त्यालाच आपण देतो. पित्याच्या दृष्टीने पुत्र हा सर्वात अधिक प्रिय आहे. म्हणजे आत्म्यापेक्षाही प्रिय आहे का? आत्म्याला तर प्रियोत्तम म्हटलं आहे, पण पुत्राला म्हटलेलं आहे आत्मा वै पुत्र नामास्ती. गौण रूपाने पुत्र हा आत्मा आहे, स्वतःच असतो, स्वतःच स्वतःला प्रिय असतो. पुत्र हे स्वतःच रूप आहे आणि म्हणून बापाचं पुत्रावर प्रेम सर्वाधिक आहे. तो सर्वाधिक प्रिय आहे म्हणून सर्वाधिक प्रिय असणाऱ्या आत्मवस्तूचा बोध पिता पुत्रालाच करू शकतो, वा पुत्रतुल्य जो सच्छिष्य असेल त्याला करू शकतो. आणि म्हणून संप्रदाय पित्याने पुत्राला विद्या देणे असाच आहे. जिथे पुत्र असणे संभवणार नाही, खंडित होईल पुत्र परंपरा, तिथे मग शिष्य परंपरेला लागतो. उदाहरणार्थ शुकदेवांपाशी नारायणापासून आलेली परंपरा खंडित होते, कारण शुकदेवांना पुत्र नाही. आणि म्हणून शुकदेवांनी स्वशिष्य गौडपादांना विद्यादान करून ती ब्रह्मविद्येची परंपरा चालू ठेवली आहे. म्हणून
अधिकारी फक्त पुत्रच असतो. प्रिय वस्तूचं दान आहे, ते अप्रियाला देता येत नाही, असा निसर्ग नाही. आणि म्हणून शिष्योत्तम जो पुत्रवत प्रिय होतो तो स्वपुत्र. आणि याप्रमाणे श्वेतकेतूचे पिता श्री उद्दालक ऋषी, आरुणी ऋषी हे या अप्रिय वस्तूचं म्हणजे ब्रह्मवस्तूचं, आत्मवस्तूचं जेवढं काही स्वरूप आहे ते तसंच्या तसं स्पष्ट करतायत. आता तो आदेश कसा आहे म्हणजे ब्रह्मवस्तू कशी आहे? सोपा प्रश्न. प्रश्न अत्यंत सोपा आणि उत्तर अत्यंत अवघड. कसं आहे ब्रह्मतत्व? आणि ते ब्रह्मतत्व कसं आहे सांगण्यासाठी उत्तर देताना ऋषी म्हणतायत, जे एक जाणलं असता सर्व जाणलं जातं असं जे काय ते ब्रह्म आहे. एक जाणला असता सर्व जाणलं जातं आहे याचा अर्थ असा की जे एक सर्वरूप झालाय, ज्याला सर्वरूप होता येतं आहे तेच जाणल्याने सर्व जाणलं जाणार आहे. जे सर्वरूप होऊ शकत नाही ते एक जाणून सर्व जाणलं जात नाही. सोपा नियम आहे ना समजायला. जी कोणती एक वस्तू सर्व रूपाने असू शकेल, मी त्याला थोडीशी जोड देते, सर्व काळी असू शकेल आणि सर्वत्रही असू शकेल, तीच वस्तू जाणली असताना सर्व जाणलं जाईल. फक्त ब्रह्मवस्तू जाणल्याने सर्व जाणलं जातं, कारण ब्रह्मच हे सर्व बनलेलं आहे. आणि म्हणूनच प्रश्नही तसाच आहे, कोणतं एक काय जाणलं असताना सर्व जाणलं जातं. आणि त्याच्या उत्तरामध्ये ऋषींनी जी वस्तू सांगितली आहे ती वस्तू 3 दृष्टांताद्वारे सांगितली. ते दृष्टांत आपण ऐकले आहे. त्या वस्तूला सत असं म्हटलं आहे दुसऱ्या खंडामध्ये. सत म्हणजे स्वतंत्र सत्तावान असा पदार्थ आहे, ज्याची हानी कशानेही होत नाही, कधीही होत नाही, कोणत्याही प्रकारची होत नाही, अशी ती सद्वस्तू आहे. तोच आदेश आहे. ब्रह्माचं सत हे नावच आहे. सदाख्य ब्रह्म म्हणजे सत नावाचं ब्रह्म. सत म्हणजेच ब्रह्म. असं जे सत तिथून प्रारंभ केलाय, सदैव सौम्येदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयम, एकच आहे ते. इथे हे एक संख्यावाचक शब्द नाही. एक म्हणजे आपल्याला एकदम एक संख्या कळते, हे असं एक बोट केलं म्हणजे हे एक संख्यादर्शक आहे. संख्या नाहीये. श्रुतीला संख्या सांगायच्या नाही, तर गणिताचं पुस्तक नाही ते संख्या शिकवण्यासाठी. नानात्व निषेध करण्यासाठी एक म्हटलेलं आहे. आणि नानात्व शब्दाचा अर्थ भेद असा होतो. भेदाचा निषेध करण्यासाठी एक शब्द वापरला आहे. बाकी त्यातलं छेदरहित, भेदरहित इत्यादी वर्णन मघाशी आपण पूर्ण ऐकलं आहे. संख्या सांगण्यात हेतू नाही, तर अभेद सांगणे हा हेतू आहे. अभेद सांगणे म्हणजेच नानात्वाचा, अनेकत्वाचा निषेध करणे असा अर्थ होतो. असा नानात्वाचा निषेध करून जे एक आहे, ज्याच्याहून भिन्न ज्याला दुसरं काहीच नाही, अशा वस्तूला इथे सत म्हटलेलं आहे. हीच ब्रह्मवस्तू आहे, हाच आदेश आहे. उपनिषद याचाच उपदेश करीत आहे. आत्ताच्या वेळेला श्वेतकेतूला त्याच एकमात्र वस्तूचा उपदेश सुरू झालेला आहे. त्याने ईक्षण केलं असा कंडिकेचा मला वाटतं 3रा क्रमांक आहे. त्या 3ऱ्या क्रमांकामध्ये ईक्षण सांगितलंय. ईक्षण करणे म्हणजे विचार करणे, आलोचन करणे, चिंतन करणे. सूक्ष्म अंतःकरणाने जी वस्तू आपल्याला प्रतिपाद्य किंवा आत्ता स्वीकार्य होणार आहे त्या वस्तूशी चित्ताला संलग्न करून ठेवणे, अनुसंधानात असणे, विचार करणे, सोपा अर्थ त्याला ईक्षण म्हटलंय.
आणि म्हणून ईक्षण करणे असं ज्या अर्थी श्रुती म्हणते आहे, आणि त्याने ईक्षण केलं तद ऐक्षत, त्याने ईक्षण केलं, त्याने विचार केला, त्याने विचार केला की मी बघू व्हावं, हा त्याचा विचार, हे त्याचं चिंतन, हा त्याचा संकल्प, मी बहु व्हावं, ह्या सत्य संकल्प असणाऱ्या तत्वाचा परिणाम म्हणून ही सृष्टी निर्माण झाली, असा एकूण ओघ आहे अर्थाचा. आता त्याने ईक्षण केला असं श्रुतीने म्हणण्यामध्ये श्रुतीचा काय हेतू दिसतो? विचार करणे, पाहणे, चिंतन करणे, संकल्प करणे हा चेतनाचा धर्म आहे. म्हणून श्रुतीमधली ही कंडिका जन्माद्यस्य यतः असा जेव्हा ब्रह्मसूत्रात संदर्भ द्यायचा आहे, तेव्हा छांदोग्याची ही श्रुती तिथे लागलेली आहे. त्याने ईक्षण केलं यावरूनच ह्या जगाचं कारण चेतन आहे. अन्य सगळे कारणांचे वाद, जड प्रधानापासून सृष्टी झाली हा वाद मोडीत निघाला, आपोआप मोडीत निघाला. श्रुती म्हणते, पुन्हा एकदा सांगते, मी रोजच हे सांगणार आहे, श्रुतीचा एकही शब्द त्याहून अन्यथा काही होईल असा नाही, ते जसंच्या तसं सत्य आहे. आणि म्हणून ह्या सृष्टीचं कारण चेतन आहे. नुसत्या चेतनापासून सृष्टी झाली नाही, त्याला स्वतःच्या जड प्रकृतीचा अवलंब करावा लागला आहे. आणि म्हणून ही सृष्टी ही जडही आहे. अशी संपूर्ण सृष्टी जड चेतनात्मक आहे आणि याचं कारण चेतन ब्रह्म हे आहे असं सांगणारी ही श्रुती आहे. त्याने ईक्षण केलं, मी बहु व्हावं, आणि बहु झाला. आपल्याला काही संकल्प केल्यावर त्याप्रमाणे होणे हे काही ताबडतोब घटत नाही, हा सामर्थ्याचा फरक आहे. पण ईश्वराच्या संकल्पाने तसं ते तत्क्षणी घडू शकलेलं आहे. आणि म्हणून अशी सृष्टी निर्माण झाली. सृष्टीच्या निर्मितीचाच विषय पुढे 3ऱ्या खंडात सुरू राहतो आहे. आपण त्या 3ऱ्या खंडाला आता प्रारंभ करतो आहोत. येषां खल्वेषां भूतानां त्रीण्येव बीजानि भवन्त्यांडजं जीवजमुद्भिज्यमिति. ही सृष्टी निर्माण झाली त्यांनी बहुत्याम प्रजा येती म्हटल्याबरोबर याच्यात विविध प्रकारची भूते दिसतात. एकच कारण आहे, परंतु भूते मात्र विविध आणि नाना आहेत. एकापासून नाना भूतांची सृष्टी झाली. आता तो मृत्तिका आणि घट हा दृष्टांत आपल्याला शेवटपर्यंत पुरवायचा आहे. थोडा थोडा रोज वापरू त्याला. एकच माती आणि नाना आकाराची मातीची भांडी, हे जसं शक्य आहे. एकच ब्रह्म आणि नाना रंगारूपाची ही भूते, असं शक्य आहे. आणि याप्रमाणे ही विविध भूतांची सृष्टी त्याने बहुभाव म्हटल्याबरोबर होते आहे. आता या झालेल्या भूतांची वर्गवारी केली आहे. ह्या भूतांची बीजे शोधली आणि ती बीजे 3 प्रकारची सापडली. एका विचारामध्ये ही बीजे 4 आहेत, पण इथे श्रुतीने 3 बीजांचा उल्लेख केला आहे. एका बीजाला अंडज, अंडजम वा अंडजम, अ किंवा आ दोन्ही वापरता येतो, अर्थ एकच राहतो. अंडज हे एक बीज आहे, जीवज हे दुसरं बीज आहे आणि उद्भिज हे 3रं बीज आहे. आता ज्याला अंडज म्हणतात ते आपल्याला कळतं. अंड्यामधून ज्याचा जन्म होतो त्याला अंडज म्हणतात. म्हणजे पक्षी, सर्प हे अंड्यातून निघतात म्हणून त्यांना अंडज म्हणतात. म्हणून सर्पाचं बीज अंड आहे असं वाटतं आपल्याला, पण श्रुतीने इथे अंडजाचं बीज अंडज आहे असं सांगितलं. इथे शब्दच तसा आहे. त्रीणी बीजानी म्हटल्याबरोबर ते बीज आहे, त्यात एक अंडज हे बीज आहे. आणि अंडज शब्दाचा अंड्यातून जन्मलेला असा अर्थ होतो. आणि अंडज हेच बीज आहे
अंड्यातून जन्मलेलाच त्याचा बीज बनतो, असा अर्थ होतो याचा. अगदी सोपं आहे. आचार्यांनी भाष्यात त्याचं स्पष्टीकरण दिलंय. श्रुती थोड्या शब्दात बोलते म्हणून भाष्याची गरज पडते. आणि श्रुतीचा भाष्य करताना आचार्यांनी म्हटलं आहे, तो जर पक्षीच नसेल तर अंड निर्माण होत नाही. आणि म्हणून पक्षाचं बीज पक्षी हेच आहे, सर्पाचं बीज सर्पच आहे, आणि याप्रमाणे माणसाचं बीज माणूसच आहे. गहू ह्या धान्याचं बीज गहूच आहे. म्हणून ती जाती ती तेच ते बीज असतंय. अंडजाचं बीज अंडज आहे. जीवज शब्दाला दुसरा जारज शब्द आहे. ज्याचा जन्म होताना वारेत गुंडाळलेला तो गर्भ असतो त्यांना जीवज वा जारज असं म्हणतात. त्याच्यामध्ये चतुष्पाद प्राणी आहेत आणि माणसं आहेत. हे दुसरं बीज आहे. जीवज भूते हे त्या जीवज भूतांची बीजे आहेत. आणि एकदा ती निर्मिती झाली त्यांची बीजे ठरल्यावर अनंत काल पावे तो, जोपर्यंत अपवाद होत नाही तोपर्यंत ह्या बीजांनी निर्मिती सुरूच राहते. अनंत काल अशी निर्मिती राहील, त्यात काही फरक होत नाही. तिसरा प्रकार जो सांगितलाय तो उद्भिज्य उद्भिनक्ती, जमिनीला भंगवून भेदून जे बाहेर निघतं त्याला उद्भिज्य असं म्हणतात. त्याच्या ज्या वनस्पती आहेत सगळ्या, यांचे धाना म्हणजे दाणे म्हणजे बिया जमिनीमध्ये टाकल्या म्हणजे यथासमय त्या आतमध्ये त्यांची अवस्था अंकुरण्यासारखी झाली की जमिनीला अशी भेग पडते, ती दुभंगते आणि त्यातून अंकुर बाहेर येतो. असा जमिनीला भेदून जे बाहेर निघेल त्याला उद्भिज्य असं नाव आहे. आणि उद्भिज्याचं बीज उद्भिज्यच आहे. बाभळीच्या झाडाचं बीज बाभळीचं झाड आहे. आपण तर बाभळीच्या बिया पेरणार आहे. बी मध्ये तो वृक्षच आहे. बियांमध्ये तोच वृक्ष असतो, सूक्ष्म रूपात असतो आणि तोच जमिनीला भेदून बाहेर निघतो. याप्रमाणे हा बीजांचा वृत्तांत या ठिकाणी आपल्याला या श्रुती माऊलीने सांगितलं आहे. ह्या सर्वांची बीजे तीनच आहेत आणि त्या तीन बीजांचं वर्णन आता ऐकलंय. ही बीजे तरी कुठून आली, पण मुळातच कुठून आली? अनादि सृष्टीची कल्पना केली आहे. आणि आता जेव्हा हे सगळे भूत प्राणी मात्र जन्मतील तेव्हा यांची बीजे पूर्वसृष्टीमधली होती आणि सर्वज्ञ ईश्वराला ती माहीत असतात. आणि म्हणून धाता यथा पूर्वम कल्पयत, धात्याने म्हणजे ईश्वराने पूर्वीच्या आधाराने विचार करून त्या प्रकारची सृष्टी केली. त्यांनी त्याच्या पूर्वीप्रमाणेचीच कल्पना केली आणि त्या कल्पनेप्रमाणे ती बीजे त्यांनी वापरून पुन्हा ही सृष्टी निर्मिलेली आहे. ती सृष्टी कोणती? ही कारणाची जी अनर्थ परंपरा आहे, अनवस्था प्रसंग दोष देणारी, ती अनादि शब्दाने खंडित केली गेली आहे. आपण एक सृष्टी कोणती तरी मानायची आणि तिथून पुढे चालायचं आहे. याप्रमाणे पूर्व बीजांचा स्वीकार करून धात्याने ईश्वराने या वेळेला ईक्षण केलं आणि मी बहुभाव म्हणजे त्याच बीजांचा वापर करून त्याने बहुभूत सृष्टी निर्माण केली. असा छांदोग्य उपनिषदाने आपल्या पुढे सृष्टी निर्मितीचा एकूण विषय मांडलेला आहे. आणि याप्रमाणे त्रीणी एव बीजानी भवंती अंडजम जीवजम उद्भिज्जम इति. याप्रमाणे ह्या बीजांचा वृत्तांत आपण ऐकलेला आहे. हा वृत्तांत भूत निर्मितीचा झाल्यावर पुढच्या कंडिकेमध्ये सेयम दैवतैक्षत हंताह मिमास्तिस्रो देवता अनेन जीवेनात्मना अनुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणीती. श्रुती आपल्याशी बोलते आहे, नामरूपाचे व्याकरण करीन. व्याकरण करणे म्हणजे स्पष्ट करीन, व्यक्त करीन असा अर्थ आहे.
आता मागचे जे 2 खंड झाले त्या 2 खंडामध्ये जडसृष्टीचा विचार झाला. कशावरून जडसृष्टीचा झाला? त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तदैक्षत बहुस्त्याम प्रजा येती तत्तेजो सृजत तत्तेज ऐक्षत बहुस्त्याम प्रजा येती तद अपो सृजत तस्माद यत्र क्वच शोचती स्वेदते वा पुरुषस्तेजस एव तद्ध्यापो जायन्ते. ही 3ऱ्या क्रमांकाची 2ऱ्या खंडातली कंडिका आहे. इनी बहुभाव ह्या संकल्पावर निर्माण झालेली सृष्टी सांगितली आहे. त्यात एक तेज सांगितलंय, दुसरं आप सांगितलं आहे आणि तिसरं अन्न. म्हणजे अन्न या अर्थाने पृथ्वी हा शब्द अभिप्रेत आहे. पृथ्वी 3 तत्वे सांगितली, 3ही तत्वे जड आहेत. तेज जड आहे, आप जड आहे, पृथ्वी म्हणजे अन्न जड आहे. म्हणून जडसृष्टीची निर्मिती 2 खंडात झाली आहे. आणि म्हणून 3रा खंड चेतन सजीव सृष्टीच्या निर्मिती करता आहे. आणि म्हणून सजीव सृष्टीची निर्मिती सांगण्यासाठी पुन्हा बहुस्याम प्रजा येती असाच संकल्प आहे. हा संकल्प सजीव सृष्टीच्या निर्मितीचा आता आहे. आणि ही सजीव सृष्टी निर्माण करायची, चेतन सृष्टी निर्माण करायची. चेतन वस्तू फक्त ब्रह्म एवढीच आहे, त्याची प्रकृती चेतन नाही. आणि म्हणून प्रकृतीपासून, अचेतनापासून, जडापासून निर्मिती असंभव आहे. आणि त्यातून जडापासून चेतन सृष्टी तर फारच काहीतरी आहे, अशक्य कल्पना आहे. मग चेतन सृष्टीच्या निर्मितीचा जर विचार त्या सद्वस्तूने केलेला असेल तर त्या सद्वस्तूलाच चेतन रूपाने येणं भाग आहे, कारण दुसरं चैतन्य नाहीये. आणि म्हणून जीवेन आत्मना अनुप्रविश्य असे श्रुतीचे शब्द आहेत. आणि म्हणून ही जडसृष्टी जी निर्माण झाली भूतमात्रांची, याच्यामध्ये तोच स्वतः चेतन रूपाने आत्मना, आत्मरूप जे चेतन तत्व ते जीव या संज्ञेने त्याच्यात प्रविष्ट झालं आणि चेतन सृष्टीची निर्मिती केली. तशी मी याच्यात चैतन्य रूपाने, आत्मरूपाने, पण आता तिथे त्याला आत्मा म्हणणार नाही, चैतन्य म्हणणार नाही, तो जीव असणार आहे. ब्रह्मवस्तू जेव्हा उपाधीचा आश्रय करून राहते तेव्हा त्याला जीव किंवा ईश्वर ही 2 नावे मिळतात. इथे भूतसृष्टी सुरू आहे आणि म्हणून इथले प्रविष्ट होणारं चैतन्य जीव नामकच असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, ब्रह्मवस्तूचा जीवात फरक एकच आहे. ब्रह्मवस्तूने उपाधीचा आश्रय केला, उपाधीत तो प्रविष्ट होणार, तो नव्हे ते प्रविष्ट होणार. आणि प्रविष्ट झाल्याबरोबर उपाधीत त्याला आपण आता ब्रह्म नाही म्हणणार, आपण त्याला आता जीव म्हणणार. आणि जीव तरी कोण? तर प्रत्यक्ष आत्मा. आणि याप्रमाणे ह्या संपूर्ण जड अशा जेवढ्या उपाधी आहेत त्यातल्या त्या जड उपाधींमध्ये चेतना ब्रह्म वस्तूने आत्मरूपाने प्रवेश केला, तोच जीव आहे. ज्या उपाधींमध्ये प्रवेश केला या सर्व उपाधी शरीरे आहेत, देह आहे. आणि आपण सगळेच अनुभवतो ह्या देहात आपल्या शरीरामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याला या शरीरात असल्या पायी अखंड दुःख येतो. ह्या शरीराला ताप आला की जीवाला त्रास होतो. शरीराला कोणताही आपत्तीचा प्रसंग आला की जीवच दुखतो तो जीवच. हे सर्वज्ञ ईश्वराला, त्या ब्रह्मवस्तूला कळत नाही का शरीराच्या आश्रयाला गेलं की त्रास होतो म्हणून? आणि असा असताना तो शरीरात शिरलाच का म्हणून? हे घर आगीने पेटलंय असं ज्या शहाण्याला कळतं तो त्याच्यात शिरेल का हो? त्रिविध तापाने अखंड जळतंय हे शरीर, आणि ह्या जळत असलेल्या शरीरामध्ये त्या सुखरूप आनंदरूप परमात्म्याने का शिरावं? आहे का नाही असा प्रश्न?
अगदी मूढाला सुद्धा हा प्रश्न येईल का नाही, पण त्या शहाण्या ईश्वराने केला ना प्रवेश. त्याने प्रवेश केला, मग तो जेव्हा याच्यात प्रविष्ट झाला असेल तेव्हा सारी सुख दुःखे तो भोगत राहील ना. आणि जर भोगत राहील तो सुख दुःखे, तर त्याच्या आनंद रूपत्वाची काय दशा झाली. स्वतःची आनंद दशा सोडून, त्याचा त्याग करून, त्याच्यापासून वंचित होऊन दुःखाच्या आश्रयाला त्यांनी कसं जावं बरं. इथे फक्त तो यात शिरलाय एवढंच लिहिलेलं आहे बरं का. याचा अर्थ सांगण्यासाठी भाष्यकारांचीच गरज असते. एवढ्या 2-4 शब्दांवरून काही फारसा बोध होत नाही. आचार्य शंकराचार्य भाष्य करताना म्हणतायत बाकीच्या श्रुतींच्या आधाराने, इथे तो आत्मना अनुप्रविश्य, पण आत्मना जीवेना अनुप्रविश्य असा शब्द प्रयोग झाल्याबरोबर आत्म्याहून जीव भिन्न आहे असा इथे प्रत्यक्ष उल्लेख येतो. आणि आत्म्याहून जीव भिन्न कशा प्रकारे आहे आचार्य भाष्य लिहून बोलत आहेत की तो प्रत्यक्षात प्रविष्ट झालाच नाही. एखादा माणूस आरसा पाहताना जेव्हा आरशात प्रविष्ट होतो म्हणजे प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट होतो, तसाच आत्मा जीव ह्या प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट झाला. म्हणून जीव हा बिंब नव्हे, जीव हा प्रत्यक्ष आत्मा नव्हे, तर तो ह्या शरीर उपाधीमध्ये जीवरूपाने म्हणजे प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट झाला आहे. प्रतिबिंब रूपाने जेव्हा काही प्रविष्ट होईल तेव्हा बिंबाला प्रतिबिंबापासून काही भीतीच नसते, हे लक्षात ठेवायचं. सूर्याचं प्रतिबिंब डबक्यात पडो की चांगल्या स्वच्छ गंगाजलात पडो, त्या सूर्याला त्याचं काय प्रतिबिंब मळकट दिसेल वा स्वच्छ दिसेल, हालताना दिसेल, काही होईल. आरसा मळकट असे, आरशाला काळे डाग असतील. एकदा मी आरसा पाहत होते आणि मला माझ्या गालावर मोठा काळा डाग दिसायला लागला आणि म्हणून मी माझा गाल फडक्याने पुसत राहिले काळा डाग निघावा म्हणून. तो निघेच ना. आणि मला असा धाक पडून गेला की बेटा माझ्या तोंडाला काळा डाग कशाचा पडलाय. फार उशिरा लक्षात आलं की तो काळा डाग आरशावर होता आणि मी अशा जागी उभी होते की तो भाग माझ्या गालाशी जुळत होता. म्हणून काळा डाग तो प्रतिबिंबाने भोगायचा आहे. आणि बिंबाला असं जर वाटत असेल तर बिंबाची सर्वज्ञता हरते. परमेश्वर बिंब रूप आहे, त्याचं ज्ञान वैभव असं हरणारं नाहीये. म्हणून प्रतिबिंबाला काय सुख दुःख होतात याची दखल बिंबाने म्हणजे आत्म्याने घेण्याचं काही प्रयोजन नाही. आत्म्याची आनंद रूपता जशीच्या तशी अभंग निराबाध राहते. आणि प्रतिबिंब जे त्या उपाधीत म्हणजे शरीरात जाऊन पडलेलं आहे जीवरूपाने, त्याला काय तो त्रास होतो. प्रतिबिंबाला तरी त्रास केव्हा होईल, त्याने उपाधीशीच असा सन्निकर्ष निकटचा संबंध जवळीक प्रस्थापित केली तरच. म्हणून प्रतिबिंबाची मिथ्या अवस्था असल्या कारणाने प्रत्यक्ष आत्मरूप जी वस्तू आहे ती या शरीर उपाधीत प्रविष्ट होऊनही स्वतःच्या आनंद वैभवात तशीच आहे. आणि म्हणून ह्या श्रुतीचा अर्थ आहे जीवेन आत्मना अनुप्रविश्य. ती ब्रह्मवस्तू म्हणते स्वतः विचार करून आता मी या उपाधीमध्ये प्रविष्ट होतो आणि प्रविष्ट होऊन नामरूपांना व्यक्त करतो. नामरूपांना व्यक्त करतो म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीचं हे जे दृश्य रूप आहे याचे 2च अवयव आहेत. दृश्य सृष्टीचे अधिष्ठानाचे 3 अवयव सोडून देऊ आपण, त्या नामरूपाला 2च अवयव आहेत. हे मायाकारीत आहेत. रूप असलं की नाव आहे, नाव असलं की रूप आहे. आणि मग ह्या सृष्टीत हा अमुक नावाचा आणि हा अमुक रूपाचा याप्रमाणे व्यवहार सुरू होतो.
कारण परमात्म्याने नामरूपाने व्यक्त होण्याचं ठरवलं आहे आणि तो व्यक्त झाला आहे. ही नामरूपे ज्यामुळे आहेत त्याचं ते अधिष्ठान सच्चिदानंद रूप आत्मा तसाच आनंद वैभवात अबाधित आहे. ह्या बिंबाला मात्र उपाधीत शिरल्याबरोबर उपाधीचं प्रेम निर्माण झालं. नाशिवंत वस्तूचं प्रेम मूर्खाला निर्माण होतं आणि हे प्रतिबिंब उपाधीच्या संपर्कात आल्याबरोबरच अज्ञानी झालं. अज्ञानी झाल्याबरोबर उपाधीवर प्रेम करू लागलं. उपाधी ह्या कार्यरूप असल्या कारणाने ह्या विनाशी असणार. यांच्यामध्ये 6 विकार असणार. 6 विकार जो जो येत जातील तो याच्याशी चिकटून पडलेल्या त्या चैतन्याला सुख दुःखे होत राहणार. या प्रकारचा ह्या जीवसृष्टीमध्ये व्यवहार निर्माण झाला. ह्या प्रकारे आपण याचा अर्थ लक्षात घेऊया आणि पुढचं वचन काय म्हणते श्रुती ते ऐकू. तासाम त्रिवृतम त्रिवृतम एकैकांकरवाणीती सेयम देवते मास्तिस्रो देवता अनेनैव जीवेनात्मनानुप्रविश्य नामरूपे व्याकरोत. तेव्हा संकल्प व्याकरवाणी व्यक्त करीन आणि ह्या श्रुतीमध्ये आहे व्यक्त केले. तो संकल्प असल्याच्याने भविष्य सूचक आहे आणि इथे त्यांनी प्रत्यक्ष केलं म्हणून भूतकाळामध्ये आहे ते वचन. त्याने बहु होण्याच्या संकल्पाने 3च निर्माण केली आहेत भूते. एक तेज निर्माण केलं, दुसरं आप म्हणजे जल निर्माण केलं, जलतत्व, आणि तिसरं जे केलं आहे ते पृथ्वी तत्व आहे. ती सद्वस्तूच त्रिवृत झाली. सद नावाची ब्रह्मवस्तू त्रिवृत झाली, 3 प्रकारची झाली. ते 3 प्रकार आहेत. तेज, जल आणि पृथ्वी हे 3 आहेत. सतला देवता म्हटलं आहे म्हणून तिच्या 3 रूपांना सुद्धा देवताच म्हटलेलं आहे. सत ही परमदेवता आणि तिची ही 3 रूपे आहेत, ह्या देवता आहेत. 3 रूपांनी सत ही देवता अशी स्पष्ट झाली. तासाम त्रिवृतम त्रिवृतम एकैकांकरवाणीती. स्थूल रूपाने भूते दिसायची असतील तर त्या 3 देवता त्यांच्या शुद्ध रूपात तशा असून जमत नाही आणि म्हणून त्यांचं त्रिवृतकरण करण्यात आलं. त्रिवृतकरण करणे म्हणजे पंचीकरण झालंय त्याच पद्धतीने. 5 असल्यामुळे पंचीकरण आहे, आता 3 असल्यामुळे त्रिवृतकरण आहे. आणि सोपं आहे ते त्रिवृतकरण, आपल्या पुस्तकात छापलेलं आहे ते. या 3 पैकी प्रत्येक देवतेचं, प्रत्येक भूताचे प्रथम समान 2 भाग करायचे आहेत. प्रत्येक भूताचे आपण तेज हे भूत धरू. एक भाग पूर्ण एक असलेलं तेज तत्व 2 भागात वाटून अर्धा अर्धा भाग करू. अर्धा भाग तसाच राहू देऊ अबाधित आणि एका अर्ध्या भागाचे पुन्हा 2 समान भाग पाडू. म्हणजे ते जे 2 नवीन समान भाग झाले ते चौथा हिस्सा झाले की नाही. एवढं गणित सोपं आहे अगदी. पहिल्यांदा 2 अर्धे भाग आणि मग एका अर्ध्या भागाचे 2 समान भाग म्हणून ते 2 समान भाग चौथा हिस्सा झाले. प्रत्येकच भूताचा असं करून ठेवलं. आता तेजाचा अर्धा भाग राहू द्यायचा, त्याच्यामध्ये जलाचा चौथा हिस्सा आणायचा आणि पृथ्वीचाही चौथा हिस्सा आणून मिसळून द्यायचं. 2 चौथे हिस्से, 1 अर्धा हिस्सा, याप्रमाणे बेरीज पुन्हा 1 झाली. असे वाटणी करून हे त्रिवृतकरण केलं गेलं. याप्रमाणे 3 मिश्रभूते तयार झाली आणि ही मिश्रभूते तयार झाली तर तेज हे जे मिश्रभूत आहे त्याच्यामध्ये निम्म तेज आहे, पाव भाग जल आहे आणि पाव भाग पृथ्वी आहे.
म्हणून आता जे हे त्रिवृत झालेलं तेज तत्व आहे, याच्यात तिन्ही भूतांचे धर्म आहे. तेज गुणधर्म सर्वात जास्त आहे, कारण तो अर्धा भाग आहे. आणि पृथ्वी जलाचा पाव भाग असल्यामुळे त्यांचे गुणधर्म तेजापेक्षा सौम्य आहे. आपल्याला ताबडतोब जाणीवेत जे येईल ते तेज जाणीवेत येईल. बाकीच्या दोनची जाणीव व्हायला काही प्रयोग लागतील. पृथ्वीमध्ये पावभाग तेज आहे, पावभाग जल आहे, अर्धा भाग पृथ्वी आहे. आणि म्हणून पृथ्वीपणाची जाणीव तिथे अधिक असेल, बाकीच्या दोनची प्रयोगांती सिद्ध होईल. याचप्रमाणे जलाचं आहे असं त्रिवृतकरण केलं. कशासाठी केलं? जोपर्यंत मिश्रण होत नाही तोपर्यंत ही भूते स्थूल होत नाहीत. ही स्थूल होत नाहीत तोपर्यंत स्थूल सृष्टी निर्माण करता येत नाही. आणि म्हणून स्थूलीकरण करणे, मिश्रीकरण करणे तीनच असल्यामुळे त्रिवृतकरण करणे असा प्रयोग झाला. ह्या प्रयोगाने ती भूते झाली. आचार्य म्हणतायत उपलक्षणाने उरलेली दोन भूते वायू आणि आकाश हे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे इथे श्रुतीचा 3च असा आग्रह नाही किंवा तिथे 5 असा आग्रह नाही. आग्रह स्थूलीकरणाचा आणि स्थूल सृष्टी निर्माण होते हे सांगण्याचा आहे. आणि थोड्या वेळाने आपण बघू की हे 3च भूते असली तरी आकाश आणि वायूचे धर्म यांच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. कसे सापडतात? तेज म्हणजे प्रकाश, अग्नी, दाहकता ज्याच्यात आहे ते. त्याचा स्पर्श जाणवतो की नाही सांगा बरं? उष्णता स्पर्श जाणवतो ना, सगळ्यांना जाणवतो. तेजाला रूप हा गुण आहे, मुख्य गुण रूप आहे. पण तेजाचा स्पर्श कळतो. प्रकाशात बसलं तरी उष्णता लागते. उष्णता कळते, ती त्वचेला कळते. म्हणजे स्पर्श करण्याचा धर्म तेजात आहे. स्पर्श हा गुण वायूचाच आहे. ज्या अर्थी तेज स्पर्श करू शकता आहे त्या अर्थी तेजामध्ये वायू तत्व अंतर्गत असलं पाहिजे असं अनुमान आहे. म्हणून त्रिवृतकरणासाठी जी 3 भूते आहे तिथे अनुमानाने उरलेली 2 आहे. तेज म्हणजे अग्नी. अग्नीच्या ज्वाळेला ध्वनी आहे, शब्द गुण आहे, होतो काहीतरी भुरभुर फुरफुर असा आवाज आहे. ज्या अर्थी तेज तत्वामध्ये ध्वनी शब्द आहे आणि तो शब्द हा गुण आकाशाचा आहे, त्या अर्थी तेजाच्या अंतर्गत आकाश तत्व आहे असं अनुमान आहे. आणि म्हणून 3 भूते 3 देवता जरी छांदोग्य श्रुती म्हणत असेल तरी छांदोग्य श्रुती गुणधर्म आणि अनुभव यांचा उपयोग करून अनुमान प्रमाण वापरून उरलेल्या 2 भूतांचं अस्तित्व सुचवते आहे असं आचार्य स्वतःच्या भाष्यात सांगताय. पंचीकरण असो त्रिवृतकरण असो तो काही मोठा महत्वाचा भाग नाही. स्थूलीकरण झालं आणि स्थूल सृष्टी निर्माण झाली. याप्रमाणे हे त्रिवृतकरण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्रिवृतकरण होऊन जे स्थूल शरीर झाले याच्यामध्ये तो शिरलेला आहे जीवरूपाने. आणि तो जीव प्रातिभासिकच आहे, प्रतिबिंब रूपाने आत्मवस्तू त्यात प्रविष्ट आहे. म्हणून जीव हा आभास आहे, चिदाभास त्याला म्हटलं आहे. हा आभास आहे म्हणजे छाया आहे, प्रतिबिंब आहे, वास्तविक नाही, नसून ते दिसत आहे. त्याच जीवाने शरीर ह्या उपाधीशी तादात्म्य संबंध जोडून घेतला, कळत नसल्यामुळे जोडला. आणि तसा जोडल्यामुळे त्याला उपाधीच्या सर्व धर्मांच्या ज्या काही आपत्ती असतील ह्या भोगण्याचा प्रसंग आला. नारळ जे झाडाला लागतं त्याच्यात जलाचा परिणाम म्हणून त्या झाडाच्या एकूण स्वभावानुरूप खोबरं तयार होत. आपल्याला खोबरंच खायचं असतंय, त्याची वर जी नरोटी असते हिच्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये.
पण ती तिथे असतेच. मात्र आपल्याला नको असली तरी ती निर्माण होतेच आहे. सगळ्या जगाला फक्त खोबरं पाहिजे आहे, पण ते खोबरं अज्ञान दशेत असतंय, अपक्व दशेत असतंय, तेव्हा त्याची उपाधी जी नरोटी, त्याला ते चिकटून राहतं. त्याला कळत नाही की आपण याला चिकटू नाही, पण ते चिकटतं. ज्या अर्थी चिकटतं त्या अर्थी खोबऱ्याचं ते अज्ञान आहे, आणि म्हणून ते नरोटीला पकडून राहतं. ते जेव्हा त्या नरोटीला पकडून राहतं, चिकटून राहतं, त्याचा संपर्क असा जवळिकेचा ठेवतं, तेव्हा नरोटीला जे आघात बसतात ते खोबऱ्याला बसतात का नाही सांगा. नारळ, जे ओलं नारळ फोडलं म्हणजे आपल्याला खोबरं नाही फोडायचं, पण खोबरं फुटतं तडाखा बसल्यावर. आणि याप्रमाणे हा जीव, याने खरं शरीराला चिकटण्याचं काही कारण नाही, पण अज्ञानवशात त्याने त्याच्याशी तादात्म्य संबंध प्रस्थापित केला, आणि म्हणून शरीराला तडाखा बसता बरोबर तो ह्या जीव नामक त्या प्रतिबिंबालाही बसतो. मघाचं वाक्य आठवून घेऊ. उपाधी नेहमी प्रतिबिंब पक्षपाती असते, आणि म्हणून उपाधीचे सगळेच जे काही अनुभव असतील, भोग असतील, ते त्या जीवाला घडत चाललेले आहेत. अशा तऱ्हेने आपण याचा विचार करू, आणि त्यानंतर पुढच्या याच्यात प्रवेश करतो आहोत. ही सगळी नामरूपे व्यक्त रूपाने आपल्या समोर आहेत. माणसाच्या रूपाने, चतुष्पाद प्राण्यांच्या रूपाने, चतुष्पादामध्ये पाळीव प्रकार आहे, हिंस्र प्रकार आहे, पक्षी रूपाने आहे, सर्प, विंचू इत्यादी रूपाने आहे, पक्ष्यांच्या रूपाने आहे. आता तीनच प्रकार सांगितले. एक चौथा प्रकार जो मानलेला आहे तो स्वेदज आहे. स्वेद म्हणजे घाम. घाणेरड्या प्रकारच्या ओलाव्याला आपण स्वेद शब्द सामान्यपणे वापरू शकतो. अशा परिस्थितीत काही प्राणी जन्मतात, निर्माण होतात, त्यांना स्वेदज म्हणतात. ह्या स्वेदजांचं बीज कोण? काही स्वेदजांना अंडजामध्ये समाविष्ट करता येतं, आणि काही स्वेदजांना उद्भिज्जामध्ये जमा करता येतं. उद्भिज्जामध्ये उष्ण, दमट, ओलसर उष्ण अशी हवा आणि वातावरण जिथे आहे, तिथे आपण ज्याला ते मशरूम म्हणतो, कुत्र्याच्या छत्र्या, त्यांची निर्मिती आहे. त्यांना उद्भिज्जात जमा केलाय. उवा, पिसवा, ढेकूण यांना अंडजामध्ये जमा केलंय. उवांची अंडी असतात, ढेकणांची अंडी असतात, डासांची अंडी असतात. यांना अंडजामध्ये जमा केलंय. वास्तविक हे घाणेरड्या ओलाव्यात असतात, निर्माण होतात. म्हणून यांची वर्गवारी एका प्रकारे स्वेदजा अशी केली आहे. पण त्यांना तीनच बीजे सांगितल्यामुळे कुठेतरी स्थान द्यावं लागेल, तर ते काहींना अंडजात दिलंय आणि काहींना उद्भिज्जामध्ये दिलंय. आणि याप्रमाणे संत वाङ्मयात 4 खाणी असा शब्द येतो. 4 खाणी म्हणजे जन्माच्या बीजांवरून पडलेले 4 प्रकार. 4 प्रकारात सगळी सजीव सृष्टी विभागली गेली आहे. श्रुतीने त्यांना तसं स्थान देऊन आपल्याला समजवलंय. अशी सृष्टी झाली. यातल्या कोणत्याही क्षुद्र आणि अत्यंत बारीक असा जरी जीवाणू असेल तरी तेच चैतन्य त्या उपाधीत प्रविष्ट झालं आहे. जे चैतन्य एखाद्या महात्म्यामध्ये जीवरूपाने प्रविष्ट होतंय, तेच चैतन्य क्षुद्रातील क्षुद्र अशा प्राण्यातही प्रविष्ट झालं आहे. आणि म्हणून सर्वांमध्ये प्रविष्ट झालेल्या जीवाचं बिंब पाहायला असता समानता आहे, पण प्रतिबिंबे पाहिली असताना भेद आहे. उपाधी भेदाने प्रतिबिंबांचा भेद जाणवतोय, पण बिंबरूपाने या सगळ्यांचा अभेद असा असतो. म्हणून श्रुती आपल्याला अभेद दर्शन घडवताना प्रतिबिंबाचं मिथ्यात्व प्रतिपादन करील, आणि जे सत्य असं बिंब आहे याच्याकडे आपली नजर वळवून देईल. आपण पुढच्या याच्यात प्रवेश करतो आहोत. या ठिकाणी आपल्याला नामरूप
असणारी ही स्थूल सृष्टी कशी झाली याचा विचार स्पष्ट कळलाय. तासाम त्रिवृतम त्रिवृतम एकैकाम अकरोद यथा तू खलु सौम्य मातिस्रो देवता त्रिवृत त्रिवृत एकैका भवती तन्मे विजानेहि ती. ह्या प्रत्येक भूतांचं, तिन्ही भूतांचं मिळून त्रिवृत त्रिवृत करण झालं. तीन तीन एकात एकात मिसळून गेले. आता प्रत्येक भूत स्वतंत्रपणे तीन प्रकाराने विभक्त होणार आहे. प्रत्येक हे तेज नावाचं जे आता स्थूल भूत तयार झालं हे स्वतः आता तीन प्रकारचं होणार आहे. सृष्टीची निर्मिती सुरू आहे. आपण वेदांताच्या भाषेमध्ये कोणत्या प्रांतात आहोत? अध्यारोपाच्या. याचं भान विसरता उपयोगी नाही. आपण काय शिकणार आहे, काय शिकत चाललो आहे हे भान ठेवूनच हे ऐकायचं. आता चाललेली कथा वाचून असं वाटतंय आपल्याला की आता हे सगळं असंच बेट खरं आहे. पण नाही, एक टोला बसेल आता की हे सगळा डोलारा कोसळून पडेल. तो टोला मारायला मी ठेवून देते दुसऱ्यासाठी. मारण्याचं म्हणजे पाप मी नाही करीत. मारण्याचं पाप दुसऱ्याने करावं, मी आपलं घडवून ठेवते. स्थूलीकरण झालेली ही तीन भूते, त्यातलं प्रत्येक भूत म्हणजे प्रत्येक देवता आता स्वतः तीन तीन प्रकारे विभक्त होणार आहे. ते विभक्तीकरण जे आहे ते आपल्याला पुढच्या खंडामध्ये ऐकायचं आहे. इथे फक्त त्या त्रिवृतकरणाचा, त्या त्रिधा होण्याचा जो संकल्प आहे तेवढा या चौथ्या खंडिकेत करून श्रुती तिसऱ्या खंडाला विराम देते आहे. आपल्याला पुढच्या खंडामध्ये प्रत्येक देवतेचं त्रिधाकरण कसं चालेल ह्याचा अभ्यास मिळेल. आणि म्हणून आपण चौथ्या खंडामधून पुढील खंडात प्रवेश करतो आहोत. आता तेज तत्वाच्या विषयी पहिला प्रथम त्रिधा होण्याचा विधी सांगितला आहे. समजतंय थोडं थोडं असं मी गृहीत धरते. थोडं थोडं म्हणण्यापेक्षा मी जेवढं सांगते यापेक्षा अधिक आपल्याला पटतंय असं मला वाटतं. हे वाणीने फारसं न सांगण्याचा विषय आहे म्हणून, आणि माझ्या भाषा प्रभुत्वाची मर्यादा लक्षात घेऊन मी यापेक्षा अधिक स्पष्ट करू शकणार नाही. पण तुम्ही जर मला समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते पुष्कळ समजण्यात येईल. नेहमी एक करावं, श्रोत्याने वक्त्याशी स्वतःच्या चैतन्याला जोडावं. पुस्तक वाचताना जेवढं समजतं त्यापेक्षा ऐकताना जास्त समजतं. कोणाला समजतं? जो श्रोता लक्ष देतो त्याला समजतं. लक्ष देणे याचा अर्थ स्वतःचं चैतन्य वक्त्याच्या चैतन्याशी निकट घेऊन जाणे. दोन चैतन्य जेव्हा एकमेकाशी मिळतात तेव्हा एकमेकांचं मनोगत एकमेकाला कळतं, हा त्याचा अर्थ आहे. एका चैतन्याचं जेवढी स्पष्टता आहे त्यापेक्षा दोन चैतन्य एकत्र होतात तेव्हा स्पष्टता वाढते. हा सोपा नियम आहे, अगदी आपल्या अनुभवाचा आहे. आणि म्हणून लक्ष द्या याचा अर्थ तुमचं चैतन्य भलतीकडे असं त्याचं अनुसंधान होऊ देऊ नका. त्या चैतन्याला वक्त्याच्या चैतन्याशी आणून जोडा. दोन चैतन्ये तशी जर जोडली गेली, अखंड एक रस असं मग चैतन्याचं वर्णन केलंय. आणि मी आता दोन चैतन्याला जोडायला सांगते. जरा विरोधी भाषा दिसते पण तसं नाही. तुमचा आणि माझा म्हणजे श्रोता वक्ता यांचे उपाधी वेगळे आहेत आणि ह्या उपाधीमुळे कल्पित भेद आहे. उपाधींचा निराश करा आणि अभेदाने असणाऱ्या चैतन्याचा विचार करा. याला श्रोत्याने वक्त्याच्या बोलण्याकडे लक्ष देणे असं म्हणतात. असं लक्ष जेव्हा आपण द्याल तेव्हा माझ्या उपाधीतल्या चैतन्याला आत्ता जे समजत आहे तितकंच तसंच्या तसं तुमच्या उपाधीतल्या चैतन्याला कळायला काही अडचण नको. चैतन्याशी चैतन्य मिळावं लागतं आणि ते मिळालेलं आहे, ते मिळालेलं याचा अनुभव करावा लागतो. हा अनुभव करताना शरीर या उपाधीचं विस्मरण करावं लागतं.
आणि हे विस्मरण करणे, उपाधीचं विस्मरण करणे, याला लक्ष देणे असं म्हणतात. आणि म्हणून असं लक्ष जर आपण द्याल तर मला जेवढं माझ्या मनात कळतं आहे तेवढं आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या चैतन्याची अधिक शुद्धी झालेली असेल आपल्या तपाच्या साह्याने, तर वक्ता जेवढा बोलतो त्यापेक्षा श्रोत्याला अधिक कळतं. काही वाद नाही. वक्त्याच्या शुद्धीकरणापेक्षा श्रोत्याचं शुद्धीकरण कमी असेल तर वक्त्याला कळतंय त्यापेक्षा श्रोत्याला कमी कळतं. हे सोपे अर्थ आहे, आपल्या अनुभवाचे आहे. आणि याप्रमाणे आपण लक्ष दिलं तर जेवढं मला कळतं एवढं आपल्याला कळायची काहीच अडचण नसावी. आपल्या तपश्चर्येने ते आपल्याला अधिक कळो असा माझी शुभकामना. आपण प्रत्येक देवता कशी त्रिधा होते आहे, श्रुतीने त्याचं काय विवरण केलं, तिचे 3 प्रकार कोणते कोणते आहेत हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे. तेजाचं त्रिधाकरण होणे सांगणं चाललंय. उदाहरणार्थ त्यांनी तेज सांगायला घेतलंय आणि पूर्ण प्रकरणामध्ये फक्त तेजाचंच त्रिवृत्करण सांगितलं जाणार आहे. जल आणि पृथ्वीचं सांगितलं जाणार नाही. का नाही सांगितलं जाणार? एक देशाच्या प्रसिद्धीने सर्व देश प्रसिद्धी ज्यामुळे होते त्याला उदाहरण असे म्हणतात. काकांच्या भाषेत बोलून गेले मी. उदाहरण शब्दाचा अर्थ शास्त्राने सांगितला आहे. एखादं मोठं प्रकरण असावं, त्याचा एक देश म्हणजे त्या प्रकरणातला एखादा अंश, तोच दाखल वापरायचा. तेवढा दाखला लोक प्रसिद्ध असतो, तेवढाच त्या प्रकरणातून घ्यायचा आणि त्या दाखल्याच्या आधाराने आता तुम्ही उरलेलं प्रकरण समजून घ्या असं म्हणायचं. 2 आणि 2 यांची बेरीज करायची. मी नियम सांगते आहे. बेरीज करण्याचा मी नियम सांगते. 2 आधी आहेत, त्याच्यात आणखी 2 आणून मिळवायचे आहेत. त्याचा अर्थ असा होतो, पहिले जे 2 त्याच्या पुढे आणखी 2 मोजायला लागा. हे 1 आणि 2 पहिले आहेत, आणखी 2 आणले म्हणजे त्याच्या पुढे मोजायचा 3 आणि 4, आणि म्हणून 2 आणि 2 यांची बेरीज 4 होते. आधीच्या संख्ये पुढे पुढची संख्या मोजायची. हा बेरजेचा नियम आहे. मी ह्या 2 आणि 2च्या बेरजेचा दाखला देऊन नियम शिकवला. संख्या किती आहेत आपल्याकडे? अनंत आहे. मग अनंत संख्यांच्या जर अशा 2-2च्या बेरजा करायची वेळ आली तर मी किती सांगू तुम्हाला दाखले? म्हणजे सगळं आयुष्य फक्त बेरीज शिकायला सुद्धा पुरणार नाही. बाकीच्या गणिताचे काय हाल व्हायचे. आणि म्हणून बेरीज कशी करतात? नियम आहे, पहिल्या संख्येच्या पुढे दुसऱ्या संख्ये इतकं मोजा, जिथे जाऊन थांबाल ते बेरजेचं उत्तर आहे. नियम. उदाहरणार्थ 2 अधिक 2 बेरीज कशी केली मी करून दाखवली. आता 3 अधिक 3, 3 अधिक 2, 5 अधिक 9 ही बेरीज तुम्हाला आता करता आली पाहिजे. आणि याप्रमाणे 513 अधिक 799 तुम्हाला करता आलं पाहिजे. मी बेरीज ह्या मोठ्या प्रकरणामधून दाखल्यासाठी एकच बेरीज निवडली आणि तेवढ्या बेरजेवरून संपूर्ण बेरीज क्षेत्र संख्यांच्या क्षेत्रातलं बेरीज प्रकरण शिकवलं. एक देशाची प्रसिद्धी झाली असता म्हणजे एक अंश सिद्ध झाला असता, संपूर्ण देश प्रसिद्ध होतो म्हणजे सिद्ध होतो. ज्यामुळे त्याला उदाहरण म्हणतात. म्हणून बेरीज हा नियम शिकवताना 2 अधिक 2 हे मी वापरलेलं उदाहरण आहे. 3 भूतांचं आपल्याला त्रिधा होणे शिकवणं चाललंय, पण श्रुतींनी 2चं त्रिधाकरण आपल्यावर सोपवलंय आणि उदाहरणार्थ एका भूताचं त्रिधाकरण करून दाखवलंय. त्याच नियमाने आपण उरलेल्या भूतांचं करावं असं श्रुतीची अपेक्षा आहे.
आणि मला वाटतं आपण श्रुतीचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही. आपण तेजाचं बघू. तेज प्रसिद्धपणे आपण ज्याला अग्नी म्हणतो त्या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि म्हणून अग्नीच्या उदाहरणावरून प्रारंभ होतो आहे. यद अग्ने रोहितम रूपम तेजसस्तद्रूपम. अग्नी भडकलेला आहे, निखारा रूपातही आहे किंवा ज्वाला रूपामध्ये आहे. असा अग्नी आपल्या समोर आहे. अग्नीची काही रूपे आपल्याला दिसतात. त्यात एक रोहित वा लोहित रूप दिसतं, म्हणजे लालपणा दिसतो. प्रज्वलित असलेल्या अग्नीमध्ये लाल रंग दिसतो, म्हणजे लाल रूप दिसतं. अग्नी नावाच्या वस्तूमध्ये जो आपल्याला लालपणाचं भान होतं, लाल रूप दिसतं, ते तेजाचं आहे असं समजायचं. पण तेज आता काही स्वतंत्र नाही आहे, ते त्रिवृत्करण झालेलं आहे. म्हणून त्या स्थूल तेजामध्ये पृथ्वीचाही अंश आहे आणि जलाचाही अंश आहे. एक अंश सांगितलाय तो रोहितम रूपम. यद अग्ने हे रोहितम रूपम तत्तेजसः, ते तेजाचं रूप आहे. यच्च शुक्लम रूपम तत् अपाम. अपाम म्हणजे जलाचं. अग्नीमध्ये एक पांढऱ्या रूपाचंही भान होतं आपल्याला. असं भडक लाल नाही, त्याच्यामध्ये पांढरेपणाची ज्वाला एखाद्या वेळेला श्वेतवर्णी दिसूनच जाते. पांढऱ्या रंगाचं दिसतं रूप. ते पांढऱ्या रंगाचं अग्नीमधलं रूप हा त्यातल्या जल अंशाचा परिणाम आहे. ते जलाचं रूप आहे. आणि अग्नीच्या ज्वालेमध्ये आपल्याला काळसर रूप सुद्धा दिसतं. ते काळ रूप जे आहे त्याच्यामध्ये दिसणार ते या पृथ्वी तत्वाचं आहे. कृष्णम रूपम यच्च तत् अन्नस्य. अन्नाचं रूप आहे. 3 रूपे आपल्याला अग्नीमध्ये जाणवतात. हा आपला अनुभव आहे. एक लाल रूप दिसतं, एक पांढरं रूप दिसतं, एक काळं रूप दिसतं. तेज हे स्थूल भूत आहे. या 3 भूतांचे अंश आहे. जो लाल अंश दिसेल तो तेजाचा आहे, पांढरा अंश दिसेल तो जलाचा आहे, काळा दिसेल तो पृथ्वी तत्वाचा आहे. याप्रमाणे अग्नीमध्ये हे 3 रूप दिसले. विश्लेषण करतोय आपण आताच महत्वाचा मुद्दा आलाय. श्रुतीला जे बोलायचंय ते आता आलंय. ह्या अग्नीकडे त्याच्या 3 रंगाच्या रूपाने आपण पाहत आहोत. पाहता पाहता आपल्या मनाला आपण सांगायचं यातला जो लालपणा आहे ना हे तेज आहे, यातला जो पांढरेपणा आहे ना ते पाणी आहे, आणि यातला जो काळेपणा आहे ते पृथ्वी आहे. असं ज्या वेळेला म्हणाल त्या वेळेला अग्निपणा मावळून गेलेला असेल आणि 3 शिल्लक राहिलेला असेल. एक तेज शिल्लक राहील, एक पाणी शिल्लक राहील आणि एक पृथ्वी शिल्लक राहील. त्या रूपांकडे पाहून त्याची 3 स्वतंत्र भूते आपल्या लक्षात येतात. आणि ही 3च तर रूपे म्हणजे अग्नी आहे. मग अग्नीच कशाला म्हणायचं आता? अग्नी शब्दही निघून जाईल आणि अग्नी रूपही निघून जाईल आणि 3 मूळ भूतांची रूपे कायम राहतील. आणि म्हणून ते अग्नीचा अग्निपणा वा अग्नीचं स्वरूप हे सगळं काय होणार आहे? अग्ने हे अग्नित्वम अपागात. अपागात म्हणजे मावळून जातं. अग्नीचं अग्नित्व मावळून जातं. वाचारंभणम विकारो नामधेयम 3 रूपाणी एव इति सत्यम. मग 3च रूपे सत्य आहेत आणि अग्नी हा फक्त त्या त्रिवृत्करणाला मिळालेला शब्द आहे. तो म्हणण्यापुरता शब्द आहे. तसं काही अग्नी हे स्वतंत्र वस्तूच नाही. तो ह्या 3चाच एक विकार आहे आणि विकार हा मिथ्या आहे. आणि ज्याचा तो विकार आहे ते कारण जी 3 रूपे तेवढीच फक्त सत्य आहे. आणि याप्रमाणे तेजाचं त्रिधाकरण आपण बघितलं आहे.
ते 3 प्रकाराने आपल्या पुढे आविर्भूत होतं. अग्नीच्या दृष्टांताने घेतलंय, पुढे आदित्याच्या दृष्टांताने घेतलं आहे. आदित्य म्हणजे सूर्य. सूर्यामध्ये लालपणा दिसतो तेजाचा गुण म्हणून, सूर्यात पांढरेपणा दिसतो जलाचा गुण म्हणून, सूर्यात काळेपणा दिसतो तो पृथ्वीचा गुण म्हणून. पुढे चंद्रमा घेतला आहे. चंद्रामधला लालपणा तेजाचा गुण, पांढरेपणा जलाचा गुण, काळेपणा पृथ्वीचा अन्नाचा गुण. यानंतर विद्युत. अग्नी, सूर्य, चंद्रमा आणि विद्युत ही 4ही जी उदाहरणे आहेत ही फक्त तेजाचीच आहेत. आणि म्हणून हे जे त्रिधाकरण आहे, हे त्रिवृत्तकरण आहे, ते फक्त तेजावर स्पष्ट केलंय. तेजाचा साक्षात्कार जिथे जिथे होतो असे सूर्य चंद्रादी वस्तू आपल्या पुढे स्पष्टीकरणासाठी मांडलेल्या आहेत. आणि याप्रमाणे आपण बाकीच्या पृथ्वी आणि जलाचा त्रिवृत्तकरण बघू शकतो. त्रिवृत्तकरण त्या त्या भूतांचं पाहून आपण काय सिद्ध करायला चाललो आहोत? आदित्य हे नाव नुसतं म्हणाय पुरतं आहे. त्याच्यात जी 3 रूपे आहेत तर ती त्या 3 देवतांची रूपे, म्हणून त्या 3 देवता फक्त सत्य आहेत आणि आदित्य हे नाव नुसतं म्हणाय पुरता शब्द आहे. आदित्य हा त्या 3चा विकार आहे, कार्य आहे. आणि ते कार्य मिथ्याच आहे. कार्य सगळंच मिथ्या असतंय. आणि म्हणून आदित्य म्हणून काही पदार्थ नाही, 3 देवता फक्त एवढ्याच त्या काय सत्य आहेत. याप्रमाणे चंद्रम्याबद्दल म्हणायचं, याचप्रमाणे विद्युत बद्दल म्हणायचं. आणि हा मंत्र अगदी पाठ करून ठेवायचा. काय मंत्र पाठ करून ठेवायचा? वाचारंभणम विकारो नामधेयम त्रीणी रूपाणी इति एव सत्यम. एवढंच फक्त मंत्र पाठ करायचा. जे जे विकार म्हणजे जी जी कार्ये आहेत ती फक्त शब्द मात्र आहेत. एखाद्या शब्दाने त्यांचा फक्त एक उल्लेख होतो, उल्लेख होतोय, बाकी त्याच्यामध्ये अस्तित्वाच्या रूपाने सत्तेच्या रूपाने त्यांना सत्ताच नाही. हे शब्द मात्र आहेत. आणि त्याच्यामधले तेज, आप आणि पृथ्वी ही 3 देवता रूपे फक्त सत्य आहेत. याप्रमाणे हा पहिल्या कंडिकेचा विचार झाला. यदादित्यस्य रोहितम रूपम तेजसस्तद रूपम यत् शुक्लम तद अपाम यत् कृष्णम तद अन्नस्य अपागात आदित्याद आदित्यत्वम. याप्रमाणे आदित्याचं आदित्यत्व, सूर्याचा सूर्यपणा निघून गेला आणि 3 देवतांचीच रूपे काय ती शिल्लक राहिली. पुन्हा वाचारंभणम विकारो नामधेयम त्रीणी रूपाणी एव इति सत्यम. पुढच्या याच्यात चंद्रमसाचं वर्णन आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढे विद्युतच्या रूपाबद्दलही विचार केला आहे. याप्रमाणे हे त्रिधाकरण झालं प्रत्येकाचं. आणि त्रिधाकरण करून आपल्याला श्रुतीने कुठे नेलं आहे? शब्दाच्या रूपाने आपण ज्याला मानतो ते केवळ शब्द मात्र आहे असं सांगणे आणि त्यांच्या मूळ रूपाने ते वेगळंच सत्य आहे याकडे आपलं लक्ष वेधणे, एवढं श्रुतीने या कंडिकांमधून साधलेलं आहे. तद अस्य स्म वै तद विद्वांस स आहुः पूर्वे महाशाला महाश्रोत्रिया न नोद्य कश्वना श्रुतमतमतम अविज्ञातम उदाहरिष्यति इति हेभ्यो विदांचक्रुः. महाशाल, महाश्रोत्रिय अशा काही पंडितांनी पूर्वीचे जे महापुरुष, पूर्वीचे जे महाश्रोत्रिय म्हणजे विद्वान असे ते काय म्हणाले? आमच्या कुलामध्ये अश्रुत अमत अविज्ञात असे काही राहिले नाही. काही राहिले आहे असं कोणीही म्हणणार नाही. ते महाशाल म्हणाले, महाश्रोत्रिय विद्वान म्हणाले, आता आमच्या कुलामध्ये माहीत नाही असं म्हणणारं कोणी उपलब्ध नाही.
त्याला हे सगळं समजलेलं असणार आहे. असे सगळे या ठिकाणी आहेत. या त्रिवृत्करणावरून अग्नी वगैरेच्या दृष्टांतावरून त्यांनी सगळं जाणून घेतलं. एका दृष्टांतावरून त्यांनी सगळं जाणलं की सगळ्या विकारांना फक्त काही नावे ठेवलेली आहेत. ती नाममात्रेच आहेत. पण त्याचं थोडं विश्लेषण जर करून बघितलं तर त्याच्यात फक्त 3 भूते दिसतात. आपलं जरी स्वतःचं आपण विश्लेषण केलं तरी आपण 3 देवतांपर्यंत जाऊन पोहोचू आणि आपलं जे काही नाम रूप आहे हे केव्हाच मावळलेलं असेल. याप्रमाणे प्रत्येक भूत मात्राचा जर विचार केला तर आपल्यामध्ये त्या 3 देवताच काय ते सत्य आहे आणि त्या 3 देवता सत्य आहेत या निष्कर्षावर आपल्याला श्रुतीने इथपर्यंत आणून ठेवलं आहे. म्हणजे हे अंतिम सत्य सांगितलं का श्रुतीने? नाही, अजून अंतिम सांगायला यायचं आहे. आणि म्हणून ही 3 रूपे ज्याला सत्य म्हणून श्रुती आता म्हणते आहे त्यांची काय वाट लागणार थोड्या वेळाने हे पुढच्या खंडांमध्ये आपल्याला बघायचंय. तेही कितपत सत्य आहे. एका सत्यापेक्षा अधिक टिकाऊ सत्य कोणतं आहे तिथपर्यंत नेऊन ठेवलंय. तिथून अंतिम सत्यापर्यंत श्रुती आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि तो पुढील खंड 5वा खंड आहे. तो उद्याच्या सकाळमध्ये आपल्याला पाहायचा आहे. आपण या ठिकाणी आता थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.